नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरणाचे प्रत्येक प्रकार इथे बघणार आहोत, आपण क्वेश्चन बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, मराठी ही कोणत्या भाषा कुटुंबातील भाषा आहे? तर मराठी ही जी भाषा कुटुंबातील आहे तर ती इंडो आर्यन या भाषा कुटुंबातील आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर मराठी भाषेची लिपी जी आहे मित्रांनो ती आहे देवनागरी लिपी. हे ध्यानात ठेवा मित्रांनो, मराठी भाषेची लिपी जी आहे ती देवनागरी आहे. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेपासून झाला आहे? तर मराठी भाषेचा उगम जो झाला मित्रांनो ते संस्कृत भाषेपासून झालेला आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, मराठी भाषेतील सर्वात लहान घटक कोणता? तर मराठी भाषेतला सर्वात लहान घटक जो आहे मित्रांनो तो आहे ध्वनी. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, खालीलपैकी कोणती मराठीची बोलीभाषा आहे? तर खालीलपैकी जी मराठीची बोलीभाषा आहे मित्रांनो ती आहे वऱ्हाडी बोली. तर ही बोलीभाषा आहे मित्रांनो ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तर मित्रांनो, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहे? तर मराठी वर्णमालेत जे स्वर आहे मित्रांनो ते आहे 14 स्वर आहे मित्रांनो. डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो, मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? तर मराठी वर्णमालेत जे एकूण व्यंजने आहे मित्रांनो ते आहे 36 व्यंजने आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो मित्रांनो, मराठीतील अ हे कोणत्या प्रकारचे अक्षर आहे? तर मराठीत अ जे आहे मित्रांनो ते स्वर या प्रकारचे अक्षर आहे मित्रांनो. स्वरामध्ये जाते अ जे स्वर आहे. त्यानंतर क हे कोणत्या प्रकारचे अक्षर आहे? तर क जे आहे तर ते आहे व्यंजन अक्षर आहे मित्रांनो. बी चे आपला राईट आन्सर होईल. तर मराठी व्याकरणाचे आपण बेसिक टू ॲडव्हान्स क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ जो शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तर मित्रांनो, मराठी भाषेची प्रमाण बोली कोणती मानली जाते? तर मराठी भाषेची प्रमाण बोली जी मानली जाते मित्रांनो ती पुणेरी प्रमाण मराठी मानली जाते मित्रांनो. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे तर मित्रांनो, खालीलपैकी कोणते मराठीचे बोली रूप आहे? तर खालीलपैकी जे मराठी बोली रूप आहे ते मित्रांनो ते मालवणी आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे मित्रांनो, याला काय म्हणतात? याला जे म्हणतात मित्रांनो त्याला म्हणतात अनुस्वार म्हणतात मित्रांनो अमला. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन होतो, याला काय म्हणतात? याला काय म्हणतात मित्रांनो? ते म्हणतात याला विसर्ग म्हणतात मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतं मित्रांनो, खालीलपैकी कोणती मराठी बोलीभाषा नाही? तर खालीलपैकी जी मराठी बोलीभाषा नाही ती आहे मित्रांनो तमिळ ही मराठी बोलीभाषा नाही मित्रांनो. तर त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, मराठी भाषा कोणत्या राज्याची राजभाषा आहे? तर मराठी भाषा जी आहे ती महाराष्ट्राची राज्यभाषा आहे मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्याच्यानंतर आपण डिफरंट क्वेश्चन बघूया 50. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, राम हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर राम हे एका व्यक्तीचं नाम आहे मित्रांनो आणि विशेष नावामध्ये जाईल आणि एका व्यक्तीला नाव ठेवलं गेलेलं नाव आहे मित्रांनो. तर राम जे आहे आपलं विशेष नावामध्ये जाईल. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, सौंदर्य हे कोणते नाम आहे? सौंदर्य हे जे नाम मित्रांनो ते सौंदर्य जे आहे ते गुण आणि भाव दर्शविले जातो. तर आपल्या भावाच्या नावामध्ये जाईल. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, पाणी हे कोणते नाम आहे? पाणी हे जे नाम आहे मित्रांनो ते आहे पाणी हे आपल्याला मोजलं आहे तर लिटरमध्ये मोजलं आहे तर ते द्रववाचक नावामध्ये जाईल मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, तो हा कोणता शब्दप्रकार आहे? तर तो हा जो शब्दप्रकार आहे मित्रांनो ते आहे तो जो आहे नामाऐवजी आपण वापरतो तर सर्वनाम होईल मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, सुंदर मुलगीमध्ये सुंदर हे काय आहे? तर सुंदर मुलगी कशी आहे? तर सुंदर आहे. तर मुलगीबद्दल जी तर विशेषता दर्शवलेली आहे मित्रांनो, नावाबद्दल विशेष माहिती सांगितली गेलेली आहे त्याला आपण विशेषण म्हणतो मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा आहे तो मित्रांनो, धावणे हे कोणते क्रियापद आहे? तर धावणे हे जे क्रियापद आहे मित्रांनो तर धावणे जे क्रियापद आहे ते अकर्मक क्रियापद आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा आहे तो मित्रांनो, राम पुस्तक वाचतो या वाक्यात कर्म कोणते? तर राम पुस्तक वाचतो. राम काय वाचतो? तर पुस्तक वाचतो. तर पुस्तक जो आहे पुस्तकावर क्रिया झालेली मित्रांनो तो कर्म जो आहे ते आपलं पुस्तक येतं आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा आहे तो मित्रांनो, मी शाळेत जातो येथे मी कोणता शब्दप्रकार आहे? तर मी शाळेत जातो येथे शब्दप्रकार आहे मित्रांनो. तो नामाऐवजी आलेला आहे मी. तर मी जे आहे ते इथे सर्वनाम येईल मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा आहे तो मित्रांनो, आणि हा कोणता शब्दप्रकार आहे? तर आणि हा जो शब्दप्रकार आहे मित्रांनो ते उभयनय अवयव मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, अरे हा कोणता शब्द प्रकार आहे? तर अरे हा जो शब्द प्रकार आहे मित्रांनो, तो आहे केवळ प्रयोगी अवयव. तर अरे या जेव्हा येईल मित्रांनो तेव्हा केवळ प्रयोगी अवयव येतो, तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे मित्रांनो, हळूहळू हा कोणता शब्द प्रकार आहे? तर हळूहळू हा जो शब्द प्रकार आहे मित्रांनो, तो आहे क्रियाविशेषण अवयव. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, रामाने मध्ये कोणती विभक्ती आहे? तर रामाने ने प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो, तर इथं ने प्रत्यय जो असतो तो तृतीय विभक्तीमध्ये असतो मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, रामाला मध्ये कोणती विभक्ती आहे? तर रामाला ला प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. ला प्रत्यय जो असतो तो असतो चतुर्थी विभक्तीमध्ये असतो, तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, रामाचा मध्ये कोणती विभक्ती आहे? तर रामाचा चा प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तो चा प्रत्यय जो असतो मित्रांनो तो असतो षष्टी विभक्तीमध्ये असतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, घरात मध्ये कोणती विभक्ती आहे? तर घरात मध्ये जी विभक्ती आहे मित्रांनो, घरात त प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तर त प्रत्यय जो असतो तो सप्तमी विभक्तीमध्ये असतो. तर आपलं जे सप्तमी विभक्ती राईट आन्सर होईल. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो मित्रांनो, ज्ञान हे कोणते नाम आहे? तर ज्ञान हे जे नाम आहे मित्रांनो ते आहे भाववाचक नाम. तर ज्ञान जे आपल्याला गुण आणि भाव दर्शवतो तर भाववाचक नावामध्ये जाईल. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, भारत हे कोणते नाम आहे? तर भारत हे जे नाम आहे मित्रांनो, तर भारत एका देशाचं नाम आहे आणि एक ठेवले गेलेलं नाम आहे मित्रांनो. ते विशेष नावामध्ये जाईल. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, गोड हा कोणता शब्द प्रकार आहे? तो गोड. आंबा कसा आहे? तो गोड आहे. आंबाबद्दल जे विशेषता सांगितली गेलेली आहे तर नावाबद्दल जी विशेषता सांगतो त्याला आपण विशेषण म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो मित्रांनो, आम्ही हे कोणते सर्वनाम आहे? तर आम्ही हे जे सर्वनाम आहे मित्रांनो ते प्रथम स्वतःबद्दल सांगतो तेव्हा आम्ही, मी, आपण जे असतं ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असतं मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, कोण हे कोणते सर्वनाम आहे? तर कोण जेव्हा आपण कोण काय यूज करतो मित्रांनो वाक्यामध्ये तेव्हा प्रश्न विचारला जातो तर प्रश्नार्थक सर्वनामामध्ये येईल. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जो हे कोणते सर्वनाम आहे? तर जो हे ते सर्वनाम आहे जो, तो, ज्याने, त्याने. जेव्हा आपण वाक्यामध्ये बघतो मित्रांनो तेव्हा आपण संबंध दाखवतो, वाक्याचा संबंध दाखवतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. संबंधित सर्वनामामध्ये येईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन मित्रांनो, स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? तर स्वतः. तर स्वतः आपण, मी जे असतो सर्वनाम तर स्वतःबद्दल माहिती सांगली त्या आत्मवाचक सर्वनामामध्ये येईल मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा मित्रांनो येतो, हा हे कोणते सर्वनाम आहे? तर हा हे सर्वनाम आहे मित्रांनो ते हा. तर का आपण दाखवण्याची दर्शक सर्वनामामध्ये येईल मित्रांनो. तो हा जो सर्वनाम येईल तो दर्शक सर्वनामामध्ये येईल. तर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, खूप हा कोणता शब्द प्रकार आहे? तर खूप. खूप हा जो शब्द प्रकार आहे मित्रांनो तो क्रियाविशेषणामध्ये जाईल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो मित्रांनो, आकाश हे कोणते नाम आहे? आकाश हे जे नाम आहे मित्रांनो ते आकाश हे एका मुलाचं नाव आहे आणि एक विशेष नाम आहे, एक ठेवले गेलेलं नाम आहे मित्रांनो. तर ते विशेष नामामध्ये जाईल. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो मित्रांनो, मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी काय? तर मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप जे आहे ते आहे मुलगी. तर मुलगा जे आहे पुरुषलिंगी आहे आणि स्त्रीलिंगी असेल तर ती मुलगी असेल. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन तो राजा हे स्त्रीलिंगी काय? तर राजाचे स्त्रीलिंगी जे होतं मित्रांनो ते राणी होतं. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, मोठाचे विरुद्धार्थी शब्द. तर मोठाचे विरुद्धार्थी शब्द जे आहे मित्रांनो, मोठा तर लहान जे विरुद्धार्थी शब्द येईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, सत्य या विरुद्धार्थी शब्द. सत्याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे मित्रांनो ते असत्य आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो मित्रांनो, आनंद या चा समानार्थी शब्द काय? तर आनंदचा समानार्थी शब्द जो आहे मित्रांनो तो आनंद. तर त्याचा समानार्थी शब्द आहे हर्ष. हर्ष म्हणजे बी आनंद असतं मित्रांनो. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, पुस्तके हे कोणते वचन आहे? तर पुस्तके हे जे वचन आहे मित्रांनो ते अनेक वचन आहे. पुस्तक म्हणजे एक वचन आणि अनेक वचन म्हणजे पुस्तके. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो मित्रांनो, मुलगा हे कोणते वचन आहे? तर मुलगा हे जे वचन आहे मित्रांनो मुलगा हे एक वचनामध्ये येतं मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, कडून कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तर कडून कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तर कडून. तर हून जो प्रत्यय लागतो मित्रांनो तो पंचमी विभक्तीमध्ये लागतो. तर इथं हून प्रत्यय लागलेला आहे कडून. तर आपल्या पंचमी विभक्ती येतं मित्रांनो. त्यानंतर 34वा क्वेश्चन आहे मित्रांनो, साठी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तर साठी जे विभक्तीचे प्रत्यय आहे मित्रांनो तर ते आहे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर 35वा क्वेश्चन आहे मित्रांनो, मध्ये कोणत्या व्यक्तीची प्रत्यय आहे? तर मध्ये मध्ये जे प्रत्यय लागतो मित्रांनो ते सप्तमी विभक्तीमध्ये लागतो, तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन, तर मी कोणत्या पुरुष आहे? तर मी जे आहे पुरुष तो प्रथम पुरुषाबद्दल सांगतो आपण, तर मी स्वतःबद्दल सांगतो तर प्रथम पुरुषामध्ये येतं, तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन आहे मित्रांनो, तू कोणता पुरुष आहे? तर तू जो आहे तो दुसऱ्या व्यक्तीशी बोलतो आणि दुसऱ्याशी संवाद साधताना द्वितीय व्यक्ती जो असतो तो पुढचा व्यक्ती असतो, तर त्याला आपण द्वितीय पुरुष म्हणतो मित्रांनो, तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, तो कोणता पुरुष आहे? तो जो पुरुष आहे तर दोघं जण जेव्हा बोलत असतात तेव्हा तिसऱ्याची गोष्ट करतात तेव्हा तो यूज करतात मित्रांनो, तर तो तृतीय पुरुषामध्ये येतो, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन आहे मित्रांनो, घर हे कोणते लिंग आहे? तर घर हे जे लिंग आहे मित्रांनो ते नपुंसक लिंग आहे, तर ते घर बोलतो ना आपण, तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 40वा, आई हे कोणते लिंग आहे? तर आई हे जे लिंग आहे मित्रांनो ते स्त्रीलिंगी आहे, तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन आहे मित्रांनो, विद्यार्थी अभ्यास करतो याची क्रियापद कोणते? तर विद्यार्थी अभ्यास करतो, तर इथं क्रियापद जे आहे तो करण्याची क्रिया दाखवतो, तो करतो जे आपलं इथं क्रिया होईल, क्रियापद होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन आहे, तो जलद हा कोणता शब्द प्रकार आहे? तर जलद हा जो प्रकार आहे मित्रांनो तो विशेषणामध्ये येतो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन आहे मित्रांनो, परंतु हा कोणता शब्द प्रकार आहे? तर परंतु जो हा शब्द प्रकार आहे मित्रांनो ते उभयनवी अवयवामध्ये येते, तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन आहे मित्रांनो, वा हा कोणता शब्द प्रकार आहे? तर वा हा जो शब्द प्रकार आहे मित्रांनो ते आहे केवळ प्रयोगी अव्यय आहे मित्रांनो वा, तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो, आज हा कोणता शब्द प्रकार आहे? तर आज हा शब्द प्रकार जो आहे मित्रांनो तो आहे क्रियाविशेषण अव्यय आहे मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन आहे मित्रांनो, वाघ हे कोणते नाम आहे? तर वाघ हे जे नाम आहे मित्रांनो ते आहे वाघ. वाघ म्हणजे सामान्य नावामध्ये जातो मित्रांनो, ते जे आपलं राईट आन्सर होईल. वाघ हे किती बी असू शकतात. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? तर प्रामाणिकपणा जे आहे ते विशेष गुण सांगतं मित्रांनो, भाव सांगतं, ते आपल्या भावाच्या नावामध्ये येते, तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन आहे मित्रांनो, सोने हे कोणते नाम आहे? तर सोने हे जे नाम आहे मित्रांनो, तर सोने हे सोने मोजले जाते, तर द्रववाचक नावामध्ये येते, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो मित्रांनो, राम शाळेत गेला आहे ते करता कोण? तर शाळेत जाणारा कोण? तर राम आहे, तर राम जे इथे करता आहे मित्रांनो, आणि गेला इथे जो आहे तो क्रियापद आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 50वा, पक्षी आकाशात उडतात येथे क्रियापद कोणते? तर पक्षी आकाशात उडतात येथे क्रियापद जे आहे ते उडतात आहे मित्रांनो, तर सी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो ही जर का PDF तुम्हाला लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली ग्रुपची, तर ग्रुपची लिंक तुम्ही जॉईन व्हा ग्रुपमध्ये, आणि तिथं मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन येतात.